बेल्लेतील कल्याणनगर महामार्गालगत असणाऱ्या सुंधा एंटरप्राइजेस या स्टील पत्रे बिल्डिंग मटेरियलच्या दुकानात रात्रीच्या सुमारास चोरी झाली। त्यामध्ये पत्रे, जाळी, दरवाजे असा सुमारे 7 लाख रुपयांचा माल चोरीस गेला असे दुकानाचे मालक हेमराज पुरे यांनी सांगितले। आळेफाटा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत। याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी। गेली 18 वर्ष सुंदर ट्रेडर्स नावाचं दुकान बेल्ले गावामध्ये स्टीलचा व्यवसाय करतंय। त्याच्यामध्ये पत्रे असतील, अँगल असतील किंवा इतर सर्व जे गृहोपयोगी वस्तू असतात त्या वस्तूचं हे दुकान बेल्ले गावामध्ये 18 वर्ष आहे। आणि काल रात्री कल्याणनगर हायवेच्या लगत हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये चोरी झालेली आहे। चोरी अशा प्रकारे झालेली आहे की जवळजवळ त्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे। आपल्या समवेत त्या दुकानाचे मालक आहेत, आपण त्यांना विचारूया। दादा, नक्की किती रुपयाचं नुकसान झालं? असं 7 ते 8 लाख रुपयाचं। काय काय गेलेलं आहे? पत्रे गेले, पाण्याची टाकी गेली, जाळीचे बंडळ गेले, दरवाजे गेले, कलरचे डबे गेले, स्क्रू गेले, असं सामान बरंच गेले। तुम्ही कुठं होतात त्यावेळेला? त्यावेळेला मी आळेफाट्याला राहायला, मी आळेफाट्याला गेलो होतो। मग इथं कोण होतं? इथे कोणी नव्हतं। रात्री 8 वाजता मी इकडून गेलोय। म्हणजे तुम्ही रात्री दुकान 8 वाजता बंद 8 केलं वाजता बंद केलंय आणि मग तुम्ही आळेफाट्याला गेला? हा। मग हे रात्री झालं कधी याची तुम्हाला काहीच माझी काही कल्पना नाहीये। मला सकाळी फोन आलाय, शेजारी अशोक शेठ बुरसोटे राहतात, त्यांनी फोन केलाय 6:30 वाजता, म्हणून मी 8 वाजता इकडे आलोय। तेव्हा मला माहिती झाली। आता तुम्ही रोज तर व्यवसाय करता, नक्की काय काय गेलेलं आहे? किती किती माल गेला? आणि तुमची बोलेरो गाडी पण इथं होती ना? बोलेरो गाडी होती, ते मी आतमध्ये लावून गेलो होतो। सकाळी ती गल्ला तोडून त्याच्यातली चावी काढली, ती रिव्हर्स मध्ये बाहेर घेतली, परत ती गाडी भरून गेले, नंतर परत गाडी आतमध्ये जागेवर लावली आहे, परत चावी जागेवर ठेवली आहे। बाकी टेबलचे दरवाजे तोडले, शटर तोडलं। म्हणजे बोलेरो गाडी आतमध्ये होती तुमच्या गेटच्या पुढे, ती गाडी बाहेर काढली आणि परत त्यांची गाडी आतमध्ये आणली। त्यांनी मटेरियल भरलं आणि तुमची गाडी परत आतमध्ये आणून लावली। मग तुमच्या गाडीची चावी कुठं असते बोलेरोची? टेबलच्या ड्रॉ मध्ये होती। म्हणजे हे तुमची चोरी झाली ही पूर्ण नियोजित झाली किंवा माहितीगाराकडून झाली असं तुम्हाला म्हणायचंय का? असू शकतं त्याचं। आपल्या समेत या जागेचे मालक आहेत अशोक शेठ बोरचटे, आणि त्यांना पहिल्यांदा खबर लागली की ही चोरी झाली। अशोक शेठ, किती वाजता तुम्हाला समजलं की चोरी झालेली? 5:30 वाजता मी बाहेर आलो। शटर निम्म उघडलेलं होतं, जवळ आलो, पाहिलं तर लॉक तोडलेले होते। परत पाठीमागे गेलो, 6:15 आळेफाट्याला शेठला फोन केला, म्हटलं असं असं झालेलं आहे। शेठ आले 8 वाजेपर्यंत। म्हणजे तुम्ही पहाटे उठल्याच्या नंतर शटर उघडा आहे हे लक्षात आल्याच्या नंतर तुम्हाला समजलं की चोरी झालेली आहे। आणि हे जे गेट आहे हे गेट उघडं होतं की बंद होतं? गेट त्यांनी परत लावून घेतलेलं होतं, फक्त हे दुकानचं शटर वरती होतं आणि रातात ते एक दरवाजा उघडा होता। म्हणजे इथं राहायला कोणीच नव्हतं रात्री? कोणीच नव्हतं आणि कोणी नसल्यामुळे हे धाडस झालं। पण जर पत्रे वगैरे जर उचलले त्याचा आवाज वगैरे काय आला नाही तुम्हाला? आता आम्ही आतमध्ये असल्यामुळे आम्हाला रात्री आवाज आतमध्ये येत नाही, आणि मनोज इथं राहिलाच, मनोजची पूर्ण फॅमिली इथं राहिलाय। मग रात्री ती गावाला मनोज परवा दिवशी शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे मुलांना सोडायला गावी गेलेला आहे। तो म्हणला मी 1-2 दिवसात येतो, त्याच्यामुळं कोणीतरी माहितीगारांनी। आता याची पोलीस कंप्लेंट वगैरे केली का? आता मी केली पोलीस इथे येऊन गेले, पोलिसांनी पंचनामा केला इथे येऊन परत पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन आलो। मी स्वागतात गेलं होतं, तिथे कंप्लेंट दिली आहे, स्टेटमेंट पण दिले, सगळं काय काय चोरी झाली ते। प्रेक्षक हो, लक्षात घ्या, आजपर्यंत 18 वर्ष हे व्यावसायिक आपल्या गावामध्ये व्यवसाय करतात, परंतु जी घटना कधी घडली नाही। आणि घटना घडली अशी की या दुकानाचे जे मालक आहेत मनोज, ते त्यांच्या मुलांना सुट्टी लागल्यामुळं ते मुलांना सोडायला गावी गेले आणि इथं कोणी नाहीये याची पूर्ण चोरी करणाऱ्याला होती, आणि म्हणूनच त्यांनी हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। याची जी तक्रार आहे ती बेल्ला पोलीस चौकी आणि आळेफाटा पोलीस स्टेशनला यांनी केलेली आहे, आणि लवकरात लवकर या चोरीचा तपास लागावा आणि यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा।